मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आज विधानसभेत मराठा आरक्षणावरती आज निवेदन त्यांनी सादर केलं आहे आणि या संदर्भात कोपर्डी येथील पीडित कुटुंबाची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। तर काय सांगणार आज मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निवेदन सादर केलं, तुम्ही देखील ऐकलं, तुमच्या काय भावना? माझी एवढीच भावना आहे, मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की आपल्या मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, टिकनाच। माझ्या मुलीचे ज्यावेळेस माझ्या मुलीपासून मोर्चे चालू झाले, मोर्चात आपली एकच मागणी होती, दोन मागण्या होत्या। कोणत्या? कोपर्डीतल्या आरोपींना फाशी, मराठा आरक्षण। म्हणून मला एवढं सांगायचं की मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे। माझ्या मुलीला तर काही न्याय देता आला नाही सरकारला, अजूनही न्याय मिळाला नाही। पण मराठ्यांचा जो लढा चालू झालाय तर मराठ्यांना आरक्षण द्यावा, पण टिकन असं द्यावा जेणेकरून कोर्टात जे आरक्षण टिकन तेच मराठ्यांना द्यावा, ही मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे। मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीत विशेष अधिवेशन घेण्याचं आता या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीत घ्यायचा अधिवेशन निर्णय घेतला। जरांगे पाटलांचं 24 तारखेमध्ये अल्टिमेट होतं। जरांगे पाटलांना आमचा पाठिंबा आहे। जरांगे पाटील जे मराठ्यांसाठी करतात ते आम्ही पण मराठ्यांसाठी करतो। आमचा पहिल्यापासून हाच विषय होता, मराठ्यांना आरक्षण, कोपर्डीतल्या आरोपींना फाशी। हे माझा पूर्ण पहिल्यापासून हाच विषय आहे आणि हाच विषय राहणार। कोपर्डीतल्या आरोपींना फाशी, मराठ्यांना टिकन असं आरक्षण। आणि जरांगे पाटलांनी जर काही आंदोलन जर झाले त्यात मी सहभागी आहे, कारण ते मराठ्यांसाठी करतात। पूर्ण मराठ्यांनी मला पाठिंबा दिलाय, मी मराठ्यांना पाठिंबा देणार। मनोज जरांगे पाटील यांनी 28 तारीख दिली होती, 8 डिसेंबर। मात्र आता सरकार फेब्रुवारीमध्ये आता विशेष अधिवेशन घेणार आहे। आताच मुख्यमंत्री साहेबांनी बॅट बघितली, त्यांनी आता फेब्रुवारीमध्ये मुदत वाढवून घेतली। आता मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर तुमचं काय प्रतिक्रिया, म्हणजे काय सांगा? आमचं एकच मत आहे, कोर्टात ठिकाणी आरक्षण पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला द्यायला पाहिजे। आमची खात्री, मुख्यमंत्री पण मराठा आहेत आणि त्यांनी छत्रपती शपथ घेतली, छत्रपती शिवाजी महाराजांची, 100% आरक्षण देतात, हे आमचा भरोसा आहे। आता मध्ये जर समजा आंदोलन झाले, काय झालं तर आम्हाला पण सहभागी व्हावेच लागेल, कारण पूर्ण समाजाने आम्हाला पण साथ दिलेली आहे। नक्कीच आपण बघतो की मुख्यमंत्री नक्कीच मराठा समाजाला आरक्षण देतील असा विश्वास जो आहे तो कोपर्डी कुटुंबांनी व्यक्त केलेला आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, कर्जत, अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।